विद्यार्थी मित्रांनो, आता आपण के विषयांतर्गत प्रकरण 6व्याला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे वनस्पती, अन्नद्रव्ये व खते. तर सुरुवातीला याची प्रस्तावना. तर कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी म्हणजे भाजीपाला, फुलपिके, फळझाडे, मसाला पिके, शोभवंत वनस्पती या पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची गरज असते. सर्वसाधारणपणे वनस्पती वाढीसाठी 19 प्रकारचे अन्नद्रव्ये लागतात. त्यातली 16 आवश्यक आहेत. या अन्नद्रव्यांचा शोध वेगवेगळ्या टप्प्यात लागला आहे. सुरुवातीपासून लोह, कर्बपदार्थ, कार्बन, गंधक, तांबे, झिंक ही वनस्पतीला आवश्यक असतात हे मानवास माहिती होतं. त्यानंतर नत्र या अन्नद्रव्याचा शोध 1792 साली लागला. त्यानंतर 80 वर्षानंतर एक आवश्यक घटक म्हणून त्याचा त्यामध्ये समावेश झाला. मॅग्नेशियम, बोरॉन यांचा शोध 1808 मधला आहे. आणि त्यानंतर 100 वर्षानंतर ही अन्नद्रव्ये आवश्यक आहेत म्हणून पिकासाठी त्याचा वापर होऊ लागला. सध्याच्या घडीला सरसरपणे 16 अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्यामुळे वनस्पतीची वाढ आणि प्रजनन होतं. ह्या सगळ्यांची माहिती आपण या प्रकरणात घेणार आहोत. आणि ही अन्नद्रव्ये पुरवण्यासाठी आपण वेगवेगळी खतं वापरतो याबद्दलही आपण यामध्ये सविस्तर विवेचन पाहणार आहोत. त्यातील काही अन्नद्रव्ये सुरुवातीला लागतात, मोठ्या प्रमाणात लागतात, त्याला प्राथमिक अन्नद्रव्ये म्हणतात. काही अन्नद्रव्ये दुसऱ्या टप्प्यात आणि दुय्यम पातळी लागतात म्हणून त्याला दुय्यम अन्नद्रव्ये किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट्स म्हणतात. तर काही अन्नद्रव्ये अतिशय सूक्ष्म प्रमाणात लागतात मात्र आवश्यक असतात म्हणून त्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये असं म्हणतात. तर अशी ही अन्नद्रव्ये. आता ही आवश्यक अन्नद्रव्ये याच्यामध्ये वर्गीकरण आहे, प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये. त्याचं विवेचन आता आपण बघणार आहोत. आपल्यासमोर हा एक चार्ट आहे, थोडासा मोठा करतो मी, थोडं दिसायला स्पष्ट होईल. इमेज काढलेली आहे. तर नत्र, स्फुरद आणि पालाश NPK दिसतं आपल्याला. ही प्राथमिक आहेत, प्रायमरी प्राथमिक. त्यानंतर हे आहे ते दुय्यम आहेत, जे सेकंडरी, ही म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आणि हे आहे ते सूक्ष्म आहेत, तिसरा घटक आहे तो. त्याच्यामध्ये जस्त, लोह, तांबे, मॅंगनीज म्हणजे मंगल, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन अशी 3 आणि 3 6 आणि 7 13. आणि याच्याशिवाय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ही आहेत ही आपल्याला हवा आणि पाण्यातून मिळत असतात. ही सगळी अन्नद्रव्ये ही आपण खतामधून देत असतो. अशी ही एकूण 16ची जंत्री आहे. म्हणजे 3 हवा आणि पाण्यातून मिळणारी आणि 13 ही खतच मिळणार. अशा पद्धतीने एकूण ही 16 आहेत. ठीक आहे. यानंतर आपण आता पुढच्या चार्टकडे वळूयात. तर आता एखाद्या अन्नद्रव्यासाठी कोणकोणती खतं उपलब्ध बाजारात आहे त्याची माहिती आपण घेऊ. पहिल्यांदा नायट्रोजन, तर युरियाच्या स्वरूपात आपण ते देत असतो किंवा अमोनियम सल्फेट म्हणून देऊ शकतो. अमोनियम क्लोराईड नावाने उपलब्ध आहे, अमोनियम सल्फेट नायट्रेट म्हणून उपलब्ध आहे, अमोनियम नायट्रेट आहे, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आहे आणि द्रवरूप अमोनिया किंवा द्रवरूप नत्र स्वरूपात उपलब्ध आहे. नवीन मार्केटला पण येतो. त्यानंतर दुसरा घटक आहे तो स्फुरद, फॉस्फरस. तर सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, DAP म्हणतो आपण त्याला, किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट किंवा अमोनियम फॉस्फेट, बोन मील, रॉक फॉस्फेट आणि बेसिक स्लॅग अशीही बाजारामध्ये या नावाने खतं उपलब्ध आहेत. त्यानंतर पोटॅशियम बघा कशातून मिळतं, म्हणजे पालाश, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, 2 आहेत. त्याशिवाय पोटॅशियम शोनाईट म्हणून एक अन्नद्रव्य आहे, खत आहे. पोटॅशियम कार्बोनेट आहे आणि पोटॅशियम नायट्रेट आहे. त्यानंतर कॅल्शियम म्हणजे चुना, तर कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट या 3 स्वरूपात ते उपलब्ध आहे. त्यानंतर आता ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम आहेत बरं का. मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य मॅग्नेशियम सल्फेट म्हणून आपल्याला मिळतं, मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर गंधक, तर पाण्याचं विरघळणारं गंधक किंवा सल्फर फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं. इथंपर्यंत झालं प्राथमिक आणि दुय्यम. इथून पुढे आहेत ती सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. तो त्यातलं जस्त म्हणजे झिंक सल्फेट, झिंक ऑक्साईड, झिंक कार्बोनेट,
झिंक सल्फाईड आणि झिंक फॉस्फेट आणि बेसिक झिंक सल्फेट झिंक फॉस्फेट या फॉर्ममध्ये मिळतं. त्यानंतर लोह म्हणजे आयर्न, तर हे फेरस सल्फेट, फेरस ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड, फेरस अमोनियम सल्फेट, फेरिक सल्फेट आणि आयर्न चिलेट या फॉर्ममध्ये मिळतं. ही खतांची नावं आहेत. या नावाने ऑर्डर केली की आपल्याला बाजारामध्ये मिळतं. म्हणजे थोडक्यात आपलं अन्नद्रव्य कोणतं घ्यायचं आहे त्यानुसार ही खतं आपण ऑर्डर करू शकतो किंवा काउंटरवरून घेऊ शकतो. शेती सेवा केंद्रातून आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर तांबे पुढचा घटक आहे. तांबे म्हणजे कॉपर, Cu संज्ञा त्याची. कॉपर सल्फेट, क्युप्राइट, बेसिक कॉपर सल्फेट, कॉपर अमोनियम फॉस्फेट आणि कॉपर चिलेट या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचं बघितलं तर मँगनीज. तर मँगनीज हे Mnच्या स्वरूपात आपल्याला संज्ञा सांगितलं तर मँगनीज सल्फेट, मँगनीज ऑक्साईड, मँगनीज क्लोराईड आणि सिंथेटिक चिलेट्स या नावाने ते मिळतं. त्यात दुसरा आहे तो बोरॉन म्हणजे B, बोरॅक्स पावडर, बोरिक ॲसिड, कॅरम खेळायला वापरतात बघा तशा पद्धतीनं, सोडियम पेंटाबोरेट, सोडियम टेट्राबोरेट, सोल्युबोर आणि कॅल्शियम बोरेट ह्या नावाने आपल्याला उपलब्ध होतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो मॉलिब्डेनम, MO, मॉलिब्डेनम असा उच्चार करायचा. अमोनियम मॉलिब्डेट, सोडियम मॉलिब्डेट, मॉलिब्डेनम ट्रायऑक्साईड आणि मॉलिब्डेनम फ्रिट्स ह्या नावाने उपलब्ध आहे. आणि शेवटचा घटक आहे तो क्लोरीन, सल्फेट्स ऑफ क्लोरीन या नावाने उपलब्ध आहे. सल्फेट्स ऑफ क्लोरीन, थोडंसं ते इमेजला बाजूला गेले, परत सांगतो. क्लोरीन हा शेवटचा घटक आहे, तो सल्फेट्स ऑफ क्लोरीन या नावाने उपलब्ध आहे. आता यानंतर आपण पुढचा चार्ट बघू. कोणती अन्नद्रव्ये आपल्याला कशी आपण पिकाला उपलब्ध करून देऊ शकतो. मग सांगितल्या पद्धतीनं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ही 3, त्यानंतर हे 3, हे 3 आणि हे 7 अशी एकूण आहेत ती 16 आहेत. तर आता कशी उपलब्ध होतात बघा. ती कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन म्हणजे CHO ही हवा आणि पाण्यातून मिळतात. त्याला बाहेरून खतातून द्यायची गरज नाही, फक्त चांगल्या प्रकारचं पाणी पाहिजे आणि शुद्ध हवा पाहिजे. त्यानंतर नत्र स्फुरद पालाश म्हणजे NPK ही जमीन आणि खतातून आपण देत असतो. ही मुख्य अन्नद्रव्ये आहेत. ही खतातून आपण देत असतो, म्हणजे ते आपण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश ह्यातून देत असतो आणि जमिनीतून मिळतात. त्यानंतर पुढचं सांगता येईल कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम ही पण जमीन आणि खतातून मिळतात. तर ही आपण मगाशी खतं बघितली, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, पाण्यात विरघळणारं गंधक असे ते स्रोत आहेत आणि जमिनीतून मिळतात. त्यानंतर जस्त, लोह, तांबे, मॅग्नीज, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन ही जमीन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यरूप खतातून मायक्रोन्युट्रिएंट्समधून मिळतात. तर ही खतातून अतिशय कमी प्रमाणात दिली जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकूण ही 16 आहेत. तर वरती असं दिले की वनस्पती अन्नद्रव्ये पुढील माध्यमातून पिकाला मिळतात. त्यानंतर आपण आता बघू एखाद्या अन्नद्रव्याची नेमकी भूमिका काय असते, काय काम करतं एखादं अन्नद्रव्य. तर पहिल्यांदा नत्र, मुख्य अन्नद्रव्य आपण बघणार आहोत. नत्र तर पिकांची शाखीय वाढ करणं, त्यानंतर पिकांची प्रत चांगली ठेवणं, क्वालिटी चांगली ठेवणं, पालेभाज्या म्हणजे कोथिंबीर, मेथी, पालक यामधला टवटवीतपणा टिकून ठेवण्यासाठी ही अन्नद्रव्ये काम करतात. त्यानंतर चारा पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं ठेवण्यासाठी ही आवश्यक असतात. त्याच्याशिवाय वनस्पती शरीरातील विकर, संप्रेरक, जीवनसत्वे यांच्यामध्ये जैव रसायनामध्ये नत्र ही महत्त्वाची भूमिका पार पडतो. नत्र घटक आवश्यक असतो. हे झालं नत्र. त्यानंतर स्फुरद बघितलं दुसरा अन्नद्रव्य. तर कर्ब घटकांचं विघटन करण्यासाठी स्फुरद आवश्यक आहे. श्वसन क्रियेमध्ये तयार होणारी ऊर्जा वहन करण्याचं काम स्फुरद करतो. पेशी विभाजनासाठी आवश्यक आहे. मुळांची वाढ चांगल्या पद्धतीनं करणं हे स्फुरद महत्त्वाची भूमिका पार पडतं. पिकाची जोमानं वाढ होणं, वेगानं वाढ होणं, पिकाची उंची वाढवणं यासाठी आवश्यक आहे. अन्नधान्य पिकांची आणि फळांची लवकर पक्वता होते, फळधारणेची चालना मिळते, बीज धारणा होते, धान्य उत्पादन वाढतं, फळांची आणि
अन्नद्रव्यांची गुणवत्ता वाढते. शेंगवर्गीय पिकामध्ये रायझोबियमची क्रिया स्फुरद मुळं वाढून पिकावरती गाठी तयार होतात, पिकाच्या मुळावरती गाठी तयार होतात आणि वातावरणातील नत्र मोठ्या प्रमाणात स्थिर करण्यासाठी स्फुरद मदत करतो. अशा पद्धतीनं स्फुरदची भूमिका आहे थोडक्यात या ठिकाणी, आणि बाकीचं मी सगळं आपल्या सोबत सांगितलं. तर त्यानंतर पालाश तिसरा घटक आहे. तर पालाश हा विशेषतः पिष्टमय पदार्थ वनस्पतीमध्ये आणि हरितद्रव्य तयार होण्यासाठी पालाश आवश्यक आहे. तशाच पद्धतीनं प्रथिनं आणि चरबी तयार होण्यासाठी पालाशची गरज आहे. पिकामध्ये कणखरपणा म्हणजे वारं जोरात सुटल्यानंतर झाडं जी लोळून पडतात, पिकं लोळून पडतात, तर तो लोळण्याची क्रिया थांबवण्यासाठी कणखरपणा आवश्यक असतो, तो पालाशमुळे येतं. आणि वनस्पतीमध्ये एकूण पाण्याचं नियमन करण्यासाठी, पाण्याचं जे काही मॅनेजमेंट आहे ते करण्यासाठी पालाश आवश्यक असतो. चरबी आणि प्रथिनासाठी आता आपण सांगितलंच. त्यानंतर पालाशमुळं फळातील पिष्टमय पदार्थांचं साखरेत रूपांतरण होतं. वनस्पती पेशीमध्ये पाण्याचं नियमन, बाष्पोत्सर्जन, श्वसन क्रियेमधील नियमन करून पाणी टिकून ठेवण्यासाठी पालाश आवश्यक असतो. विकरांची क्रिया वाढण्यासाठी पालाश मदत करतो. नत्राचं चयापचय चांगल्या पद्धतीनं होतं, प्रथिनांचं प्रमाण वाढतं, पेशींचा विस्तार होऊन पिकं जोमाने वाढतात. अशा पद्धतीनं प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये पण महत्त्वाची भूमिका पार पडते. पालाशमुळे पिकांची मुळं लांबतात, वाढतात, पिकाचे बुंदे सदृढ होतात, पिकांची प्रतिकार क्षमता वाढून रोग आणि किडीचं नियंत्रण होऊ शकतं. वनस्पती पर्णरंध्रांची उघडझाप चांगल्या पद्धतीनं होते, म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग. अशा पद्धतीनं पिकाच्या उत्पादनाची प्रत वाढते, तेलबियामध्ये तेलाचं प्रमाण वाढतं, भाजीपाला आणि फळामध्ये क जीवनसत्व प्रमाण वाढतं, पिकं ऑपरेशन काळात जास्त दिवस तग धरतात. अशी ही भूमिका पालाश पार पडत असतो. त्यानंतर आपण दुय्यम अन्नद्रव्य बघू. आता दुय्यम अन्नद्रव्याची भूमिका काय आहे, तर त्यात चुना, कॅल्शियम. तर चुना मुळांचा विकास करण्याचं काम करतो. त्यानंतर चुन्यामुळं वनस्पती वाढीचा अग्रभाग जो असतो, टोकं असतात, ती उद्दीपित होतात. त्यानंतर वनस्पती वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होण्यासाठी चुना आवश्यक आहे. चरबीचं विघटन होताना प्रथिन आणि कर्ब पदार्थांचं नियमन करण्याचं काम चुना करत असतो. जमिनीतील सामू नियंत्रणाचं काम करतो. तशाच पद्धतीनं लोह, बोरॉन, जस्त ही अन्नद्रव्ये सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी चुना मदत करतो. चुन्यामुळे कॅल्शियम पेक्टेट तयार होऊन पेशीची भित्तिका असते, तर ती पेशी भित्तिका त्यामुळे बनते, पेशी जाल बनतं. बीज हरण्यास फायदा होतो. अशा पद्धतीनं चुन्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यानंतर मॅग्नेशियम पुढचा आहे तो. तर वनस्पती पानांचा हिरवा रंग कायम ठेवण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. हरितद्रव्य निर्मितीसाठी मॅग्नेशियमची गरज असते. मॅग्नेशियममुळे कर्बोदके, प्रथिनं, चरबी, जीवनसत्व निर्मितीमध्ये याची भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पडत असते. तेलबियामध्ये तेलाचं वाढण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. स्टार्च घटकाचं वहन करतो. त्यानंतर अन्नद्रव्याच्या शोषणामध्ये भूमिका पार पडतो. मॅग्नेशियममुळे कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता झाडामध्ये वाढते. अशा पद्धतीने मॅग्नेशियम भूमिका. त्यानंतर गंधक, दुय्यम अन्नद्रव्यातलं शेवटचं. वनस्पती हरितद्रव्य निर्मितीसाठी गंधकाची आवश्यकता आहे. पालाश उपलब्ध होतो. वनस्पतीमध्ये प्रथिनासाठी आणि पेशी विभाजनासाठी, बियांची वाढ होण्यासाठी गंधक आवश्यक आहे. मुळांची वाढ होऊन एकूण पिकाचा जोम वाढण्यासाठी गंधक आवश्यक आहे. आणि शेंगवर्गीय पिकांच्या मुळावरती गाठी निर्मितीसाठी गंधकाची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने आपण दुय्यम बघितली. आता सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यांची भूमिका. तर सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात मात्र आवश्यक असतात, ही आपण आता भूमिका बघूया. बोरॉन त्यातला बीऊ. तर मुक्त चुन्याचं विघटन करण्यासाठी बोरॉन आवश्यक आहे. त्यानंतर चुन्याचं शोषण करण्यासाठी आवश्यक आहे. पेशीभित्तिकेचा महत्त्वाचा घटक म्हणून बोरॉन या ठिकाणी काम करत असतो. बोरॉनमुळं फळामध्ये साखरेचं आणि आम्लाचं प्रमाण वाढतं. नसर स्त्री करणाऱ्या जीवाणूंची त्या ठिकाणी संख्या वाढते. त्यामुळं नत्रासाठी परावलंबी राहावं लागत नाही. बोरॉन हा कर्ब पदार्थ, नत्र, पेक्टिक पदार्थ पाण्याचं विघटन करण्यासाठी मदत करतो.
क्षारांचं मुळाद्वारे शोषण, फुलधारणा, फळधारणा, परागनिर्मिती इत्यादीसाठी सुद्धा बोरॉन परिणामकारक ठरतो. त्यानंतर मॅंगनीज पुढचं. तर मॅंगनीज हा हरितद्रव्य निर्मिती करता आवश्यक आहे. वनस्पतीमध्ये लोहाची हालचाल करण्यासाठी मदत करतो. वनस्पती पेशीमध्ये हरितलवकात प्रथिन निर्मिती आणि श्वसन क्रियेमध्ये मॅंगनीज आवश्यक आहे. त्यानंतर लोह बघितलं पुढचं, तर हरितद्रव्याचा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर फळधारणा, विकर निर्मिती प्रक्रियेमध्ये लोह अतिशय आवश्यक असतं. लोह बाष्पोत्सर्जन, प्रकाश संश्लेषण, नायट्रेट आणि सल्फेटच्या विघटनाचं काम करतं. वनस्पतीची वाढ पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतो. वनस्पती पेशीमधील हरितलवक निर्मितीमध्ये प्रथिनांसाठी लोह आवश्यक असतं. त्यानंतर पुढचा घटक बघूया जस्त, म्हणजे झिंक. तर हरितद्रव्य निर्मिती, फळधारणा, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जस्ताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पिकाला नत्र आणि स्फुरद उपयोगात आणण्यासाठी सुद्धा जस्त मदत करत असतो. आणि त्यानंतर पुढचा भाग, पुढची उरलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये, तांबे, कॉपर. तर अजीवसत्व तयार करण्यासाठी कॉपर मदत करतं. त्यानंतर अनेक विकरांच्या क्रियेसाठी, रासायनिक प्रक्रियेसाठी म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये तांबे आवश्यक आहे. हरितद्रव्य निर्मितीसाठी तांब्याची आवश्यकता असते. त्यानंतर मॉलिब्डेनम पुढचा घटक आपण बघितला, तर नत्राचा उपयोग करण्यासाठी मॉलिब्डेनम सहाय्य करतं. नत्र स्थिर करण्यासाठी सूक्ष्म जीवाणू मॉलिब्डेनमची गरज असते. आणि शेवटचा क्लोरीन, तर झाडाची वाढ जोमदार होते, झाडे मर रोगाला बळी पडत नाहीत. नत्र आणि गंधक शोषण चांगल्या पद्धतीनं क्लोरीनमुळेच होऊ शकतं. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण भूमिका बघितलेली आहे. आता अन्नद्रव्य एखादं कमी पडलं तर काय होतं नेमकं लक्षण, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा नत्र कमी पडलं पिकाला तर काय होतं बघा. तर झाडांची पानं पिवळी होतात, पाने वाळतात, मुळांची आणि झाडांची वाढ थांबते, नवीन फूट आणि फुले कमी होतात. म्हणजे नत्र हा मूलभूत घटक आहे. हे जर कमी पडलं तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या लक्षणं आपल्याला दिसतात. ही लक्षणं आपल्याला कळली तर नत्र घटक कमी पडला आहे आपलं समजून आपण त्यामध्ये विशेषतः युरिया, कंपोस्ट, शेणखत आपण हे द्यावं असा त्यावरचा उपाययोजनेचा भाग आहे. अर्थात हे आपण आधीच जमीन तयार करताना आणि पिकाला पेरणीच्या वेळा किंवा स्थलांतर करत असताना आपण देणंच हे फायद्याचं असते. त्यानंतर स्फुरद घटक कमी पडला तर पानाच्या मागील बाजू लालसर होतात, जांभळट होतात, खालील बाजूची पाने वाळतात, शिरामधील जागेत जांभळट रंग दिसतो, पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते आणि फळे उशिरा होतात. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. यामध्ये गरजेनुसार आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि भर खतं या ठिकाणी द्यावीत एवढे या ठिकाणी मला सजेस्ट करता येईल. त्यानंतर तिसरं सांगता येईल पालाश. तर पालाश हे प्रामुख्यानं वनस्पती पानांच्या कडा तांबड्या होऊन पिवळे ठिपके येतात आणि पानांच्या कडा आणि शेंडे जळतात. पाने जाडसर होऊन सुकतात आणि खोड आखूड उडतात. यासाठी पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश, राख आणि भर खतं द्यावीत असं या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी आपण थोडासा विराम घेऊयात.